नमस्कार मित्रांनो, तर मी असे घरी सोलर पॅनल जोडलेलं आहे. वरती एक आम्ही 50 वॅटचं सोलर पॅनल लावलेलं आहे आणि हे फक्त 250 रुपयाला मार्केटमध्ये किट मिळालेलं आहे. तर सध्या बॅटरी व्होल्टेज वगैरे सेट केलेलं आहे आणि बॅटरी जवळपास फुल चार्जिंग झाली आहे. तर अशा प्रकारे ते तुम्ही बॅटरी 10.5 व्होल्टला गेले की डिस्चार्ज होणार. 24 तासाचे बटन सुरू आहे. बॅटरीचं B1 टाईप लीड ॲसिडसाठी आहे आणि सोलर पॅनलचं जे व्होल्टेज आहे ते 14.7 किंवा 8ला गेले की बॅटरी ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होणार. तसेच ह्या बॅटरीला आम्ही हा लावलेला आहे चार्जर, जो की आम्हाला 200 रुपयाला मिळाला आहे आणि त्याला हे कनेक्ट केलेले आहेत पिना. जर का हे तुम्ही फोनला लावले की हे सर्व चार्ज होणार आणि ह्याच्यामध्ये सर्व टाईपच्या कीज आहेत. तसेच ह्याच्यामध्ये तुम्ही USB चार्जिंग करू शकता. तसेच आम्ही याच सोलर पॅनलला इथे कनेक्ट केलेले आहे हे लाईट आणि बाहेर एक 12 व्होल्टचा बल्ब बसवलेला आहे. ज्यावेळेस हे चालू करतात त्यावेळेस तुम्हाला इथे व्होल्टेज कमी झालेलं दिसेल थोडं, कारण याच्यावर थोडासा लोड आला आहे. पण हे आरामशीर 8-9 तास आरामशीर उजेड चालतो आहे. आणि आम्ही जी काय सोलर प्लेट ठेवली ती आहे वर. तसेच आम्ही सोलर प्लेटवर केलेला आहे रेडिओ. तर ह्यालाही सेम सिस्टीम आहे. इथे आहे बॅटरी आणि याच्यासाठी एक आहे सोलर पॅनल. हे चालू केलं की सर्व चॅनल एकदम व्यवस्थित चालतात आणि ह्याच्यासाठी आम्ही प्लेट ठेवलेली आहे इथे. तर अशा प्रकारे सर्व काही इथले जे काही लाईटीचे जे नीड आहे ते पूर्णपणे होते. तसेच या बटनद्वारे तुम्ही लाईट बंद चालू करू शकता. आता मी बटन दाबले, लाईट बंद झाली. तर इथे जो काय करंट कमी झाला ते लगेच बॅटरी चार्जिंग व्हायला सुरू होते. तर हे कसं वाटलं सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन्स कमेंटमध्ये असतील तर सांगा. तर अशा वायरी वगैरे सर्व काही इथे जोडलेलं आहे. आता हळूहळू जेवढा काही करंट मगाशी त्या लाईटमधून कमी झाला तो ॲड करायला सुरू आहे. ही सध्या दुपारची वेळ आहे. तर हे प्रत्येकाच्या घरी अशी सिस्टीम असायला पाहिजे, कारण लाईट वगैरे गेले तर खूप इश्यू येतात आणि तुम्हाला हे फक्त एक अशी जर सिस्टीम बनवला तर लाईटीचं काहीच इश्यू येत नाही. एक रात्री लाईट राहते, तसेच तुमचे फोन वगैरे चार्ज होतात आणि तिकडे जो मी काही रेडिओ लावलेला तोही आमचा कंटिन्यू सुरू असतो आणि त्याच्यातूनही तुम्हाला सर्व काही बातम्या वगैरे सर्व गोष्टी कळतात. तर चला, व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये विचारा. एयर ऑपरेशन महानिदेशक एयर मार्शल AK भारती ने कहा है कि भारत की लड़ाई आतंकवादियों